नमस्कार. क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, लोकसभा निवडणुकीची सध्या रंगत वरचेवर चढत चाललेली आहे. ही निवडणूक मध्यानावर आली असं म्हणायला हरकत नाही आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक मुद्दे समोर येत आहेत. यातला एक महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेला जातोय, तो म्हणजे घटना बदलाचा. संविधान खरंच बदलता येतं का, किंवा संविधानाची मोडतोड केली जात आहे का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. या प्रश्नाची उकल खरं तर आपण तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घेणं महत्त्वाचं असतं आणि म्हणून आज आपण संविधानाचे गाढे अभ्यासक, संविधानाचा प्रचार आणि संविधान साक्षरता या संदर्भात जे अभियान राबवतात असे प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सर आपल्यासोबत आहेत. आपण घटनेच्या संदर्भामध्ये घटना बदलता येते का, किंवा जे काही उपप्रश्न आपल्याला पडलेले आहेत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्यातला महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेला जातोय, तो म्हणजे की घटना बदलता येते का, किंवा काँग्रेस असं म्हणतं की भाजप जर 400 पारचा जो नारा लावत आहे, बहुमतानं जर भाजप सत्तेत आली तर घटना बदलू शकते. तर आपलं काय मत आहे, नेमकं काय होईल, किंवा असं होऊ शकतं का? घटना बदलणं म्हणजे काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुळामध्ये भारतीय संविधानामध्ये 368वा अनुच्छेद आहे. अच्छा. आणि हा अनुच्छेद भारतीय संविधानातल्या वेगवेगळ्या अनुच्छेदामध्ये संसदेला बदल करण्याचा अधिकार देणारा अनुच्छेद आहे. अच्छा. आणि विशिष्ट प्रक्रिया, संसदेतली विशिष्ट प्रक्रिया करून वेगवेगळ्या अनुच्छेदांच्या मध्ये संसदेला बदल करता येतो. अच्छा. आणि अशा पद्धतीने संविधान दुरुस्ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झालेली आहे. काही भर टाकणं, काही काढून टाकणं, या प्रक्रिया करता येतात. आता संविधानच बदललं जाईल असा जो आवाज येतो आहे, हा आवाज सत्तेमधला जो वर्तमानातला पक्ष आहे त्या पक्षाची विचारधारा आणि त्या पक्षाकडून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या कृती आहेत त्या कृतींच्या मुळे अशा प्रकारची एक भीती मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त केली जात आहे. अच्छा. मी तुम्हाला या 368व्या अनुच्छेदाबद्दल हे सांगेन की 368व्या अनुच्छेदामध्ये संसदेत उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांच्या बहुमतानं बदल वेगवेगळ्या ठिकाणी करता येतो. पण त्याला काही अपवाद आहेत. राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये, संसदेच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये काही अनुच्छेद आहेत. त्यात केवळ संसदेतल्या उपस्थित सदस्यांचं बहुमतच नव्हे तर अर्ध्या राज्याच्या विधानमंडळांच्या बहुमताचा ठराव सुद्धा लागतो. बरं. तर तो बदल करता येऊ शकतो. पण अशा पद्धतीनं बदल करण्याचा अपवाद भूत कोणता भाग आहे, तर तो भाग आहे भारतीय संविधानाचा 13वा अनुच्छेद. अच्छा. आणि 13वा अनुच्छेद हा संविधानानं नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये आहे. बरं. हा जो 13वा अनुच्छेद आहे तो असं म्हणतो, त्या अनुच्छेदानं काय केलंय की या पूर्वीच्या काळात, म्हणजे संविधान स्वीकारण्याच्या पूर्वीच्या काळात जे कायदे केलेले होते असे कायदे की जे या अनुच्छेदानं दिलेले मूलभूत अधिकार आहेत त्याला विसंगत ठरतील. अच्छा. असे सगळे कायदे नष्ट होतील. बरं. असं तो म्हणतो. आणि नंतर याच अनुच्छेदामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत जनतेला. अच्छा. आणि 13वा हा जो अनुच्छेद आहे, हा 13वा अनुच्छेद या प्रक्रियेच्या माध्यमातून सुद्धा बदलता येणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका अच्छा भारतीय संविधानामध्ये आहे. म्हणून संविधानानं घालून दिलेली जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या आधारे हे लोक संविधानामध्ये बदल घडवून आणू शकत नाहीत. परंतु लोकांच्याकडून जी भीती व्यक्त केली जाते ती भीती यांचं चलन वलन, त्यांचं चरित्र आणि त्यांची धोरणं पाहता हे लोक अति उजवे आहेत, हे लोक हिंदुत्ववादी आहेत. जेव्हा हिंदुत्ववाद म्हणतो तेव्हा
भारतीय संविधानाच्या विरोधात जाणारा भाग आहे तो. भारतीय संविधान हे सर्वसमावेशक आहे. बरोबर. भारतीय संविधानामध्ये सेक्युलरिझम महत्वाचा आहे. या लोकांना सेक्युलरिझम महत्वाचा वाटत नाही. सेक्युलरिझमच्या संदर्भामध्ये या मंडळींनी सातत्यानं नापसंती व्यक्त केलेली आहे. आणि या पूर्वीच्या काळामध्ये या सरकारनं जेव्हा जेव्हा संविधानाचं प्रियांबल छापलं, अनेक वेळा वेगवेगळ्या वेळी छापलं, त्यावेळेला सेक्युलरिझम आणि सोशलिझम, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे जे संविधानातले दोन शब्द आहेत ते काढून टाकलेले त्यांनी. त्याच्या विरोधात आवाज उठवला तेव्हा ते चुकून झालं अशी भूमिका घ्यायची, किंवा अगदी सुरुवातीला जे प्रियांबल होतं ते चुकून छापलं गेलं अशा प्रकारच्या भूमिका यांनी घेतल्या. परंतु संविधानामध्ये विशेष तरतूद करून सेक्युलरिझम आणि सोशलिझम हे जाणीवपूर्वक ठेवलेलं होतं आणि तेच यांना मान्य नाहीये. आणि भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानाचा आणि नवं राष्ट्र घडवण्याच्या संदर्भातला सेक्युलरिझम आणि समाजवाद हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. समाजवाद हे देशामध्ये अतिरेकी शोषण होता कामा नये, अतिरेकी आर्थिक विषमता असता कामा नये आणि समानता असली पाहिजे अशी भूमिका मांडणारं एक तत्वज्ञान आहे. तो व्यापक अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. आणि अशा दिशेनं, समाजवादाच्या दिशेनं आम्हाला या देशाला घेऊन जायचं आहे असं संविधान म्हणतं. उद्देशच आहे तो. आता या समाजवादाला ते फक्त प्रियांबल मधून काढून टाकत नाहीत, तर हे लोक समाजवाद पूर्णपणानं पायदळी तुडवत आहेत ना. त्यांची जी सारीच्या सारी धोरणं आहेत ही सारी धोरणं समाजवादाच्या विरोधातली आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय संविधानानं राज्य धोरणाची नीतिनिर्देशक तत्व सांगितली आहेत. आणि त्या नीतिनिर्देशक तत्वांमधलं एक महत्त्वाचं तत्व हे आहे की शासनानं धोरणात्मक निर्णय घेत असताना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय हा तुमच्या धोरण निश्चितीचा प्राणभूत घटक असेल अशा पद्धतीची धोरणं आखा असं म्हटलेलं आहे. दुसरं असं म्हटलेलं आहे की आपल्या देशातल्या साधन संपत्तीचा, भौतिक संपदेचा एका ठिकाणी संग्रह होणार नाही याची काटेकोरपणानं काळजी घ्या हे सांगितलेलं आहे. हे समाजवादाला पूरक आहे. परंतु आधीच्या काळातही आणि विशेषतः वर्तमानातलं हे जे सरकार 14 पासून आलेलं आहे, ह्या सरकारच्या काळामध्ये राज्य धोरणाच्या नीतिनिर्देशक तत्वांची प्रचंड मोठ्या प्रमाणात पायमल्ली केलेली आहे हे दिसतं. आणि राजेशाहीलाही लाजवेल अशा प्रकारची प्रचंड मोठी आर्थिक विषमता यांनी निर्माण केली आहे. आता प्रश्न पडतो की हे बदलू शकतील का बुवा संविधान? तर माझं म्हणणं आहे की आपल्या देशाचा प्राचीन काळापासूनचा इतिहास जर आपण पाहिला तर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या देशाचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास राहिलेला आहे. बरोबर. वैदिक आणि अवैदिकांमधील संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. आणि इथली वैदिक परंपरा ही प्रामुख्याने विषमतावादी, शोषणाला पूरक ठरणारी, अंधश्रद्धांना पूरक ठरणारी अशा प्रकारची राहिलेली आहे. आणि अवैदिक श्रमण परंपरा आपल्या देशातली समतावादी, परिवर्तनाला पूरक, बुद्धिवादाला पूरक अशा प्रकारची राहिलेली आहे. जेव्हा जेव्हा इथल्या श्रमण परंपरेचा विजय झाला तेव्हा तेव्हा भारतानं प्रगती केलेली दिसते, सर्वांची प्रगती झालेली दिसते. आणि जेव्हा जेव्हा इथल्या वैदिक ब्राह्मणी शक्ती विजयी झाल्या तेव्हा तेव्हा इथे देश मागे गेलेला दिसतो, प्रचंड मोठी विषमता निर्माण झालेली दिसते. तेव्हा या देशामध्ये तथागत गौतम बुद्धांनी एक सामाजिक क्रांती घडवून आणलेली होती. ही क्रांती नष्ट करण्याचं काम इथे केलं गेलं ना. बरं का. बृहद्रथ हा जो सम्राट अशोकाचा नातू होता त्याच्या विरोधामध्ये पुष्यमित्र शुंगाने बंडखोरी करून सम्राट अशोकानं जी क्रांती या देशामध्ये घडवून आणली होती त्याचं प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न या देशामध्ये झालेला आहे. तेव्हा आज ही सत्तेत आलेली मंडळी हुकुमशाही प्रवृत्तीची आहे. आणि सत्तेत आलेली हुकुमशाही प्रवृत्तीची ही जी मंडळी आहेत त्यांना त्यांचं तत्वज्ञान प्रस्थापित करायचं आहे. आणि अजूनही संविधानाच्या संदर्भामध्ये, आपल्या हक्काच्या संदर्भामध्ये
तेवढ्या प्रमाणात जनता अजूनही जागृत नाहीये. बरोबर. हे इथलं वास्तव आहे. खरं. संविधानाच्या आधाराने समतावादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, शोषणविरहित, जातविरहित अशा प्रकारची समाजव्यवस्था निर्माण करण्याचा ध्येयवाद आपल्याकडे नक्की केलेला असला तरी आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं जनमानस आपण नीटपणानं तयारच केलेलं नाही अजूनही. खरं. मला वाटतं की सर जे आरोप सध्या विद्यमान सरकारवर होत आहेत तर संपूर्ण घटनेचा साचाच न बदलता जो मूळ गावाचा आहे तो बदलला म्हणजेच घटना बदलल्यासारखं झालं. हे तसं हीच भीती कदाचित लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली असेल. नाही, मुद्दा हा आहे की हे घटना न बदलता देखील घटनाविरोधी, संविधान विरोधी अनेक प्रकारची कामं वर्तमानात करतच आहेत. सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभाभूत घटक आहे. सामाजिक न्यायाच्या विरोधात असे वर्तन मोठ्या प्रमाणामध्ये करतायत. आपल्या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून आलेलं जे आरक्षणाचं तत्व आहे ना, हे आरक्षणाचं तत्व का आलं? हे आरक्षणाचं तत्व जुन्या काळातल्या विषमतावादी व्यवस्थेनं निर्माण केलेलं जे आरक्षणाचं तत्व होतं त्यामुळं अनेक घोर अनर्थ आपल्या देशात झालेले. बरोबर. आपल्या देशात संविधानात पहिल्यांदा आरक्षण नाही आणलेलं. लोकांचा गैरसमज असतो आपल्या देशात म्हणून पहिल्यांदा आरक्षण आणलेलं आहे. अच्छा. वर्णव्यवस्था ही आरक्षण व्यवस्था आहे ना, आणि वर्णव्यवस्थेची आरक्षण व्यवस्था काय करते? ती विषमता पिढ्यानपिढ्या कायम टिकवणारी आरक्षण व्यवस्था आहे. म्हणजे ब्राह्मणांनी ज्ञान घ्यावं, क्षत्रियांनीच लढावं, वैश्यांनी फक्त व्यापार करावा, ते आरक्षणच होतं ना. दुसऱ्यांना त्याच्यात येऊ दिलंच नव्हतं. तुमचा हक्क लाथाडला गेला, आरक्षण तयार झालं. आणि हे आरक्षण आपल्या देशामध्ये 1,500 वर्ष चाललेलं आहे. अशा प्रकारचं आरक्षण राहिलं म्हणून आपल्या देशातल्या समग्र जनतेच्या मेंदू आणि मनगटाचा विकास नाही झाला. बरोबर आहे की नाही? कारण ज्ञानाच्या क्षेत्रात येऊ दिलं नाही, लढण्याच्या क्षेत्रात येऊ दिलं नाही, बंधनं लादली. म्हणजे ते आरक्षण काय होतं तर देशातल्या जनतेचा विकास खुंटवून टाकणारं होतं. संविधानानं आणलेलं आरक्षण काय आहे? ज्यांचा विकास त्या खोट्या आरक्षणानं, त्यांच्या चुकीच्या आरक्षणानं खुंटवलेला होता, तो खुंटवलेला विकास आता पुन्हा झाला पाहिजे. अशा स्वरूपाचं हे आरक्षणाचं तत्व आहे. आणि हे आरक्षणाचं तत्व देखील नष्ट करण्याचा प्रयत्न यांचा मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे. अच्छा. यांचे मार्गदर्शक RSSचे प्रमुख आम्ही आरक्षणाला पूरक आहोत असं कधी म्हणतात, म्हणजे कधी म्हणतात. सुरुवातीला आरक्षणाला विरोध करतात, त्याची खीस झाली पाहिजे. त्याच्या विरोधात आवाज उठवला जनतेनं की नाही 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 आम्ही आरक्षणाला पूरक आहोत वगैरे अशा प्रकारची म्हणजे दुतोंडी भूमिका असं सातत्याने विरोध झाला असं ते करतात. पण आता आम्ही आरक्षण बदलणार नाही, आरक्षणाची नीती बदलणार नाही असं हे म्हणतात. परंतु आरक्षणाची नीती बदलली नाही तरी धोरणच अशी अवलंबायची की आरक्षणाला काही अर्थच राहणार नाही. बरोबर. कसं की आरक्षण हे प्रामुख्यानं सरकारी क्षेत्रामध्ये आहे, सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये आहे, सरकारी शाळांच्या मध्ये आहे, सरकारी महाविद्यालयामध्ये आहे, सरकारी विद्यापीठांमध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण करून टाकलं तर नोकऱ्याच द्यायच्या नाहीत. आणि गेल्या 14 वर्षामध्ये नोकऱ्यांची भरती किती झालेली आहे? ती झालेलीच नाही आहे, रिक्रुटमेंट झालेलंच नाही आहे. म्हणून यांची भूमिका ही मनुवादाला पूरक आहे. आणि जुनी वर्णव्यवस्था, जुनी जाती व्यवस्था, जुने बलुतेदारी व्यवस्था, त्यामध्ये शोषण यंत्रणाच आहे, ती व्यवस्था पुन्हा एकदा आणण्याचा यांचा मानस लपून राहिलेला नाहीये. म्हणून ह्या लोकांच्याकडून भारतीय संविधानाला ज्या प्रकारचं नवं राष्ट्र घडवायचं आहे अशा प्रकारचं राष्ट्र घडवायचं नाही. कारण यांचे डोळे वर्तमानात खिळलेले नसतात, भविष्याचा वेध घेणारे नसतात, तर यांचे डोळे सतत मागे असतात, पुराणात असतात. जनमानसाला देखील ते पुराणामध्ये घेऊन जातात. पौराणिक आदर्श नाही, पौराणिक आदर्श सुद्धा काही आपल्या काळाला पूरक ठरतील ते घ्यायला काही हरकत नसते, त्याचा विरोधच करण्याचं काही कारण नाहीये. परंतु यांचे पौराणिक आदर्श सरंजामदारी व्यवस्थेचे असतात, अंधश्रद्ध जनमानस बनवणारे अशा स्वरूपाचे असतात आणि आपल्या विषमतावादी स्वरूपाचे असतात. आणि तेच लोकांवर त्याचा भडीमार करण्याचा प्रयत्न केला जातो ना. वर्तमान काळामध्ये आपल्याला काय दिसतं? वर्तमानामध्ये धर्मांधता वाढली. भारतीय संविधानाला धर्मांध लोक थोडेच अपेक्षित आहेत. भारतीय संविधानाला जे लोक अपेक्षित आहेत या देशामध्ये समतावादी, बुद्धिवादी आणि विज्ञानवादी लोक अपेक्षित आहेत. यांची धोरणं समतावाद, बुद्धिवाद आणि विज्ञानवाद जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुजेल याच्यासाठीचे काय कार्यक्रम होतो यांचे?
तुम्हाला माहीत असेल कदाचित, मी सांगतो, विज्ञान परिषद होत असते, त्यांनी विज्ञान परिषद घेतली नाही, विज्ञान काँग्रेस, विज्ञान काँग्रेस घेतली नाही. आणि विज्ञान काँग्रेस न घेता त्या काळात राम मंदिर म्हणजे पूर्णही झालं नाही, अर्धवट स्वरूपामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याचं उद्घाटन केलं. सनातन्यांनीच काही विरोध केला त्याला, असं नसतंय, असं करायचं नसतंय, पण त्यांना धर्मकारण करायचं नाही. म्हणजे त्यांना विशुद्ध नैतिक त्यागाचं सकल जनकल्याणाचं धर्मकारण करायचं नाही, तर देव आणि धर्म हा त्यांना सत्तेसाठी वापरायचा आहे. राम हे देखील त्यांना सत्ता मिळवून देण्याचं चलनी नाणं म्हणून वापरायचं आहे. रामाची त्यागाची वृत्ती वगैरे वगैरे हे काय त्यांच्याकडे नाहीच आहे ना. रामराज्य किंवा रामराज्यातले हे नाही आहे त्यांच्याकडे. आणि अशा प्रकारचे हे जे लोक आहेत, हे लोक धर्म राजकारणात आणतात, धर्माचं राजकारण करतात, तेव्हा यांचं वर्तनच मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाच्या विरोधी असतं. आणि संविधानाच्या विरोधी वर्तन असलेले हे जे लोक आहेत, ह्या लोकांना जर बहुमत मिळालं, हे लोक जर पुन्हा सत्तेमध्ये आले, तर सत्तेतल्या लोकांच्याकडे मिलिटरी असते, सत्तेतल्या लोकांच्याकडे पोलीस असते, सत्तेतल्या लोकांच्याकडे सगळ्या दमन यंत्रणा असतात. आणि हुकुमशाही प्रवृत्तीचे हे लोक आपल्या दमन यंत्रणांचा वापर करून संविधानाचा मूलभूत ढाचा सुद्धा बदलणारी पावलं टाकणारच नाहीत. असं कसं म्हणायचं? असं म्हणता येत नाही. कारण या प्रतिक्रांतीवादी शक्ती आहेत, क्रांतीवादी शक्ती नाहीयेत. म्हणून संविधानाचं जतन आणि संरक्षण करण्यासाठी आपल्या देशातल्या जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक राहण्याची गरज आहे. आणि असं जर आपण जागरूक राहिलो नाही तर काही होऊ शकतं. बरोबर आहेच आहे, तसं व्हायला लागलेलं आहे. म्हणजे एकंदर आता आपल्याला जी भीती वाटते, ही भीती आणखी म्हणजे मूर्त स्वरूपात यायला काय वेळ लागणार नाही, असंच म्हणायचं. यायला वेळ लागणारच नाही. बघा काय धोरणं आहेत. सरकारी जे जे आहे ते डब घ्यायला आणायचं. BSNL डबघायला आणली, सरकारी शाळा डबघायला आणल्या, जिल्हा परिषद शाळा डबघायला आणल्या, त्यांना अनुदानच द्यायचं नाही, विमान डबघायला आणलं, दुसऱ्याला विकलं, रेल्वेमध्ये सुद्धा रिक्रुटमेंट नाहीये. म्हणजे असं ही जी धोरणं आहेत, ही धोरणं त्यांना संविधानाचा जो ध्येयवाद आहे त्या ध्येयवादाच्या विरोधात न्यायचे आहेत. कारण संविधान हे ज्यांच्याकडं नाही त्यांच्याकडं गेलं पाहिजे, सत्ता गेली पाहिजे, संपत्ती गेली पाहिजे, त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांचं प्रतिनिधित्व सगळ्यांचं, तळागाळातल्या सगळ्या माणसांचं, शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित, पीडित, भटके, आदिवासी या सगळ्यांचं खरं प्रतिनिधित्व सर्व धोरणं राबवणाऱ्या यंत्रणांच्या मध्ये आलं पाहिजे. हा संविधानाचा भाव आहे. हा संविधानाचा भावच यांना मान्य नाही. कारण या मंडळी स्ववर्चस्ववादी मंडळी आहेत. आणि अशा प्रकारच्या स्ववर्चस्ववादी मंडळींना संविधानाचा हा मूलभूत मूल्यात्मक तात्विक गाभा मान्य नाही. आणि त्यासाठी अशा प्रकारचं वर्तन हे लोक करतायत. तुम्हाला या कालखंडातली काही संविधानाच्या मूलभूत तत्वज्ञानाच्या आणि मूल्यांच्या विरोधातली यांची जी धोरणं आहेत, त्या धोरणामधल्या काही उदाहरणं मी तुम्हाला देतो ना. हे सेक्युलरिझमच्या कसे विरोधात जातात. म्हणजे सेक्युलरिझम हे काय धर्माच्या विरोधातलं तत्व आहे का हो? सेक्युलरिझम धर्माच्या विरोधातलं तत्व मुळीच नाही. सेक्युलरिझमचं तत्व भारतीय लोकांचं धर्माचं स्वातंत्र्य हिरावून घेणारं तत्व नाही. पण जणू सेक्युलरिझम हे धर्मविरोधीच आहे अशा प्रकारचं वातावरण हे निर्माण करतात. सेक्युलरिझम काय करतं, सेक्युलरिझमचं तत्व काय करतं की धर्म ही पारलौकिक कल्याण करण्यासाठी कोणत्या पद्धतीची उपासना पद्धती वापरावी, ती उपासना पद्धतीचा अवलंब करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बरोबर. कुणाला इस्लामची पद्धती आवडेल, कुणाला ख्रिश्चनिटीची पद्धती आवडेल, कुणाला वैदिक पद्धती आवडेल, कुणाला बौद्ध पद्धती आवडेल, कुणाला जैन पद्धती आवडेल. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं पारलौकिक कल्याणासाठीच्या उपासना तुम्ही करा. आणि सर्वांना स्वातंत्र्य आहे. ते कुणी प्रार्थना करा, कुणी नमाज पढा, कुणी काय करा, काय करायचं आरती करा, काय करायचं ते करा, स्वातंत्र्य आहे. पण हे धर्माचं म्हणून केलं जाणारं आचरण, अनुसरण, प्रदर्शन काही अटींना अधीन लावून करायचंय. कोणतं? सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था बाधित होणार नाही याची काळजी घेऊन, नैतिकतेला बाधा येणार नाही याची काळजी घेऊन, आणि आरोग्य धोक्यात येणार नाही या अटींना अधीन राहून
सर्वांना आपल्या धर्माचं अनुपालन प्रदर्शन वगैरे करता येतं. हे जर तुम्ही ओलांडाल तर तिथं राज्य हस्तक्षेप करेल. ओके. 25वा अनुच्छेद जो संविधानातला आहे तो धर्मस्वातंत्र्य देणार आहे, पण या अटीला अधीन राहून धर्मस्वातंत्र्य देतो आहे. ह्या अटींना बाधित करण्याचा प्रयत्न करतात ते, या अटींना ओलांडण्याचा प्रयत्न करतात. आणि राज्याला सेक्युलरिझमचं तत्व काय सांगतं की राज्याला काही नियम घालून देतं, राज्यकर्त्यांना धर्मासंदर्भातील वर्तनाच्या संदर्भात काही एक नियम घालून देतं. ते नियम काय घालून देतं की राज्याला स्वतःचा कुठलाही धर्म असणार नाही. राज्याला म्हणजे शासनाला, देशातल्या जनतेला वेगवेगळे काय असायचे ते असतील धर्म, तो धर्मविरहित असेल ते पण राज्य हे धर्मविरहित असेल, स्टेट धर्मविरहित असेल. पण राज्याच्या खुर्च्यांवर बसलेले जे काही पदाधिकारी आहेत ते व्यक्ती पण आहेत. हो, आहे की नाही? हो. मग त्या व्यक्तीला धर्म नसेल का? असेल ना, पण वैयक्तिक. तर व्यक्तीला धर्म असेल, पण तू व्यक्ती म्हणून तू कुठल्याही धर्माचं पालन कर, परंतु राज्याचा प्रतिनिधी म्हणून तू विशिष्ट धर्माची तळी उचलून धरू नकोस. तू सर्व धर्माशी समान अंतर राख, सर्व धर्माच्या अनुयायांना समान न्याय दे, वेगवेगळ्या धर्माच्या अनुयायांच्या मध्ये भेदाभेद करू नकोस, असं राज्यकर्त्याला सेक्युलरिझमचं तत्व सांगत असतं. या राज्यकर्त्यांचं वर्तन तुम्ही पहा, या राज्यकर्त्याच्या प्रमुखाचंच वर्तन तुम्ही पहा कसं आहे. जेव्हा आपल्याला हिंदू राष्ट्र तयार करायचंय किंवा हिंदू असे आणि दुसरे धर्म, ह्या गोष्टी घेऊन सध्या प्रचाराचे मुद्दे जोरात आहेत. निवडणूकच धर्माच्या आधारावर सध्या लढली जाते. हे किती म्हणजे योग्य आहे? तुम्ही जसं म्हणता त्याला खरंच हे पूरक गोष्टी आहेत ना, हे दिसतच आहेत, उघड दिसत. संविधानाच्या विरोधातच आहे ना हे. लोक का चालू देतात? तर लोकच मोठ्या प्रमाणामध्ये धर्मश्रद्ध आहेत. धर्मश्रद्ध म्हणजे अंध धर्मश्रद्ध आहेत. आणि धर्म ही गोष्ट अशी आहे बघा की धर्म ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये धर्माचा अर्थ वेगवेगळा असतो. बरोबर का? धर्म ही गोष्ट अशी आहे की तुम्ही कशाला धर्म म्हणता हे स्पष्ट केल्याशिवाय अमक्या धर्माला मी नाकारतो आणि अमक्या धर्माला मी स्वीकारतो असं म्हणता येत नसतं. बरोबर. अशी धर्म ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. मी नैतिकतेनं वागेल, मी जनहितार्थ वागेल, करुणेनं वागेल, असं वागणं हाच माझा धर्म आहे. असं कोणी म्हणत असेल तर अशा धर्माला आक्षेप घेण्याचं काही कारण आहे का? अशा धर्माला आक्षेप घेण्याचं कारणच नाही. परंतु धर्म म्हणजे माझं कर्मकांड, विशिष्ट कर्मकांड म्हणजे धर्म. आणि त्या कर्मकांडाचं विशिष्ट प्रतीकांचं हिडीस प्रदर्शन, त्याचा बाजार करणं, धर्माच्या नावानं धंदा करणं, धर्माच्या नावानं धंदा करण्याची, हिडीस प्रदर्शन करण्याची जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती घातक असते. बरोबर. आणि लोक काय कर्मकांडाला, हिडीस प्रदर्शनाला, विशिष्ट प्रतीकांच्या प्रदर्शनाला, त्या प्रतीकातून सूचित होणाऱ्या मूल्यांच्या आचरणाला नाही, फक्त त्या प्रतीकाचा जय जयकार, बस त्या कर्मकांडाचं प्रदर्शन, यालाच धर्म म्हणतात. नेमकं काय आहे याचाही मागोवा न घेता किंवा माहिती न घेता जे चाललंय ते करत राहायचं, किंवा खरंच साधक बाधक आहे का, किंवा आपण तारतम्यानं विचार करतो का, ह्या गोष्टी न करता तुम्ही जसं म्हणता की त्या गोष्टीच्या कर्मकांडच सांभाळणे किंवा त्याच्यातला अतिरेक करणे, असं म्हणून माझा धर्म श्रेष्ठ आहे असं दाखवणं, खरं तर हे मारकच गोष्टी आहेत. तुम्ही जसं म्हणता की प्रत्येक धर्मामध्ये ह्याच गोष्टी सांगितल्या की आचरण कसं असावं, सामाजिक हित माझ्या धर्मातून किंवा माझ्या वागण्यातून कसं जोपासलं जाईल, या गोष्टी न करता धर्म समोर आणून, आणि आता जे काही धर्माचं राजकारण सुरू आहे, खरं तर तुम्ही जसं म्हणता की ह्या धर्माच्या राजकारणामुळं विषमतावादी खरं तर आपण वाटचाल सुरू केलेली आहे. आणि ह्याच गोष्टीमधून कदाचित लोकांना भीती वाटत असेल की घटना बदलली जाते का. आणि जसं मूळ स्वरूप घटनेचं न बदलता घटनेची ज्या पद्धतीनं पायमल्ली करता येईल त्या पद्धतीनं पायमल्ली करून आपले विचार लोकांवर लादणं म्हणजे कदाचित घटना बदल असंही असू शकतो. तसंच आहे. मुळामध्ये हिंदू राष्ट्र आणणं हेच मुळामध्ये संविधानाच्या विरोधात आहे ना. बरोबर. भारतीय संविधानाचा पहिलाच अनुच्छेद आहे इंडिया दॅट इज भारत, हे नाव आहे.
मधल्या काळामध्ये इंडिया विरोधी पक्षाच्या आघाडीनं स्वतःचं नाव दिलं आणि त्याचा शॉर्ट फॉर्म इंडिया झाला. इंडिया केला आणि इंडियाच नाकारला. म्हणजे काय काय मानसिक म्हणजे घटनेमध्ये सांगितलं की इंडिया मीन्स भारत. तर इंडिया नाकारण्याचा प्रयत्न केला यांनी आणि त्याच्या विरोधात आवाज उठला तेव्हा मग मागे असं केलं. अशा प्रकारच्या ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ना, ह्या प्रवृत्ती वाईट आहेत. धर्मांधता वाढवणे, बुद्धिवाद विकसित न होऊ देणे, विज्ञानवाद विकसित होऊ न देणे, प्रचंड मोठी भांडवलशाही आणि विशिष्ट समूहाच्याच ताब्यामध्ये या देशातली सगळी साधन संपदा देणं, अशा प्रकारची धोरणं राबवणं, त्यांना अशा प्रकारची धोरणं राबवायची आहेत. भांडवलदारांच्या घशात सगळं घालायचं आहे आणि त्यामुळं तशा पद्धतीची परिवर्तनं संविधानामध्ये इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे लोक आणणार, संविधानाच्या मुळावर मोठ्या प्रमाणामध्ये घाव घालणार आणि संविधानाच्या समतावादी धोरणाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जी काही थोडीफार परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झालेली होती ती परिवर्तनाची प्रक्रिया हे ठप्प करणार. हा धोका मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून अशा प्रकारच्या संविधान विरोधी शक्तींच्या पासून जनतेनं सावध राहिलेलं बरं असं मला वाटतं. सर, आपण मागील अनेक वर्षापासून संविधान जागृती करता, लोक संविधान साक्षर झाले पाहिजेत, आपला मूळ उद्देश आहे. तर नेमका आता ह्या वातावरणामध्ये लोकांनी इथून आपली वाटचाल संविधानाच्या बाबतीमध्ये कशी ठेवावी या मुलाखतीचा समारोप करताना आपण सांगू. संविधान साक्षरता हे आपल्या देशामध्ये नाही हे खरं आहे, संविधान जागृती नाही हे खरं आहे. मी केवळ संविधान साक्षरतेचं आणि संविधान जागृतीचं काम करत नाही, तर मी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडं या देशातल्या जनतेचं लक्ष वेधू इच्छितोय. ते हे की भारतीय संविधानामध्ये नवी संस्कृती या देशाला देण्याची प्रचंड मोठी वैचारिक ऊर्जा आहे, वैचारिक ताकद आहे. आणि मी जे काम करतोय गेल्या 20 वर्षापासून ते संविधान साक्षरतेचं नाही, तर भारतात संविधान संस्कृती निर्माण व्हावी यासाठी काम करतोय बरं का. आणि भारतात संविधान संस्कृती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत हे जे धर्मांध राजकारण या मंडळींचं चाललेलं आहे ना, तो थांबणार नाही. आपलं काय झालेलं आहे, आपल्या देशातल्या माणसांची शरीरं लोकशाहीत आलीत. आम्ही आपले सगळे लोक संविधानाचे लाभ घेतो, खातो संविधानाचं, पण आमची मनं पुराणात अडकलेली असल्यामुळं आम्ही खातो संविधानाचं सारण, गातो मात्र पुराणाचं बरं का. आणि पुराण हे सरंजामदारीला, राजेशाहीला पूरक आहे, ती संस्कृती त्याला पूरक आहे. आणि म्हणून संविधान स्वीकारल्यानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये सरंजामदारीची, राजेशाहीची, विषमतावादी, अंधश्रद्धामूलक अशा प्रकारची संस्कृती इथं शिल्लक आहे. ती संस्कृती मानवी विकासाला मारक आहे आणि मानवी विकासाला मारक अशा प्रकारची ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती बदलली पाहिजे अशी भारतीय संविधानाची भूमिका आहे. आणि ही संस्कृती बदलण्यासाठी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, विज्ञानवाद, करुणा या मूल्यांवर आधारलेली नवी संस्कृती आपल्या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि या संस्कृतीची चित्रकला, शिल्पकला, या संस्कृतीचे तीर्थस्थानं, या संस्कृतीचे सण उत्सव हे सारं मोठ्या प्रमाणात विकसित करता येतं आणि त्या संदर्भातलं प्रचंड मोठं काम करणं बाकी आहे. आपल्या देशामध्ये आपण संविधान संस्कृती निर्माण करण्याचं काम केलं नाही, म्हणून या धर्मांध शक्ती संविधानाला धर्मांधता मान्य नसतानाही धर्माच्या आधारे राजकारण करतात आणि देश भविष्यवेधी दृष्टीनं बुद्धिवादी, विज्ञानवादी आणि नैतिक मूल्यांनी युक्त अशा प्रकारच्या दिशेनं न जाता मागे जातो, अंधश्रद्ध होतो. आणि म्हणून असं होऊ द्यायचं नसेल आणि देशातल्या समग्र जनतेचा विकास करायचा असेल, विकास म्हणजे बुद्धिवादातून विज्ञानवाद, अंधभक्त देशाचा विकास घडवून आणत नसतात. आणि हे लोक अंधभक्त निर्माण करायला लागलेत. अंधभक्त काय उपयोगाचे आहेत, पण अंधभक्तीच मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढवली जात असेल तर ती संविधानाच्या तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये आहे. आणि अशा प्रकारच्या संविधानाच्या विरोधामधल्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती यांच्या हातात आलेलं जे संविधान आहे ते आपण काढून घेतलं पाहिजे. आणि जे खरे संविधान निष्ठ आहेत अशा संविधान निष्ठांच्या हातामध्ये संविधानाची अंमलबजावणीची ताकद दिली पाहिजे असं माझं मत आहे. खूप छान सर. खरं तर संविधानाची संस्कृती वाढावी
यासाठी मागील अनेक वर्षापासून आपण काम करता आणि संविधानाची संस्कृती वाढणं काळाची गरज असताना सत्ताधारी मात्र हे संविधानाची मोडतोड करून पुन्हा एकदा आपल्या देशाला पाठीमागं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत की काय, अशी भीती सध्या व्यक्त होत असतानाच ही संविधान संस्कृती रुजली पाहिजे, वाढवली पाहिजे, यासाठी लोकांनी जागरूक व्हावं असं एक सुंदर आवाहन सरांनी केलेलं आहे. आणि नेमका घटनेचा गाभा किंवा घटना कशा पद्धतीनं बदलता येऊ शकते किंवा बदलली जाईल याची भीती देखील सरांनी व्यक्त केलेली आहे. आपण सर्वजण या संविधानाच्या बाबतीत जागरूक होऊया आणि संविधान संस्कृती कशी वाढीस लागेल यासाठी देखील प्रयत्न करूया. सर, आपण वेळ दिलात आणि जे काही छोटे प्रश्न आता आपण सध्या मोठ्या स्वरूपामध्ये आहेत याची उकल आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये केलीत. मी सर्व श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या वतीनं आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्कार.